गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय ग, काल हॉलमध्येच झोपली होतीस? हा, असंच. टॉक्सिक फ्रेंड्स आर नॉट अलाउड. हो मॅडम, रूल्स डिस्कस करून मग लिहायचे, विसरलात का? शी वॉज सो लाऊड. किती घाण शिव्या देत होती ती. तुला बरं पडतं हे सगळं? तसं नाहीये ग, मनाने खूप चांगली आहे ती. तिने ना मला खूप हेल्प केली आयुष्यात. आता तिचे फिलिंग्स एक्सप्रेस करायची पद्धतच ही आहे, त्याला काय करणार. ठीक आहे, ओके यार. सॉरी टू से, पण मी नाही हे सगळं समजून घेऊ शकत. तू तिला बाहेरच भेटत जा. गौरी, आय एम सॉरी, पण तू आता आती करायला लागलीयस हा. नाही, तू ते बॉईज आर नॉट अलाउड वगैरे म्हटलीस, म्हटलं ठीक आहे, समजून घेतलं मी तुला की तू नसशील कम्फर्टेबल, पण आता तू जास्त करायला लागलीयस. जास्त करायला लागलीये? आणि तुझी ती फ्रेंड किती ओव्हर होती ते बरोबर आहे का? ठीक आहे, ती तर इथे येणारच. मग तू एक काम कर, ती जेव्हा इथे येणार असेल तेव्हा तू कुठेतरी बाहेर जात जा, ठीक आहे? नाही नाही नाही, बिलकुल नाही. मी का बाहेर जाऊ? ही माझी रूम आहे. तू तुझ्या मैत्रिणीला बाहेर भेटत जा. अरे हे बघ गौरी, ती तर इथे येणारच, आणि या जगात अशी काही यापेक्षा अजून वियर्ड विक्षिप्त लोक असतात, आणि त्यांना जसं वागायचं ना ते तसेच वागतात. तू सगळ्यांना कंट्रोल नाही करू शकत, सो बेटर यू डील विथ इट. वा, गौरे, मी पण खाणार आहे साबुदाणा. गौरी, गौरी, ओय, कसला उपवास आहे तुला? तुला काय करायचंय? अरे वाय सो रूड. आणि सकाळी मला जे रूडली बोलली ते डील विथ इट म्हणे. नाव यू डील विथ माय रूडनेस. अरे यार, सॉरी, झालं ते ओघात. बरं, आम्हाला साबुदाणा मिळणार आहे का नाही रागारागात? कोणाला उपाशी मारायची सवय नाही मला. गौरे, मी वॉक करून येते. हॅलो, काय चाललं तिथे? काय नाही, काम चालू आहेत. बोल की. अगं ती सोफ्याचा फोटो पाठवला होता, ती पाहिला का? पाहिला. जिमीनं पाठवला होता फोटो. हा. कशाला घेतलाय ग ती? माझी काय पगार वाढली का? अगं आता तुझ्या बाबाची इच्छा, हा, त्यांचं काय जाते. घेतला त्याच्या पसंतीचा. हा, तुला नाही का आवडला? नाही तसं काय म्हणा, हा, पण मग नवीन जोडीदार काय म्हणते? जोडीदार काय म्हणते आहे? ती काय जोडीदार आहे का माझी? रूममेट आहे. अगं त्यालाच म्हणते की मग मराठी. नाही, ती वेगळे शब्द आहेत दोन्ही. बरं बाई, आता रोज होत नसतीस का काय तिला? ती काय माझ्या घरची आहे का तिला असलं बोलायला? बर जाऊ. हा, काय म्हणत होते ती रे, हा, ती परीक्षा संपत्ती हा, मग दगडूशेठ दर्शनाला यावं का? या. आणि तुमची मीच फक्त. हा बाई, ती मी येणार. त्या दारुड्या बापाला कुठं आणू तिकडं. हा, आणि उपास केला का नाही? काय विचारत असते का सारखं? धरते मी, माहिती ना तुला. हा म्हणलं विसरली का काय? हा,
बर बर ठेवू का मग? हा ठेव ठेव. हा नीट राहा. हा हा ठेव. हा ऍक्च्युली ना मला ह्याचा सुगंध खूप आवडतो आणि जगात असं कोणीच नसेल ज्याला याचा वास आवडत नाही. सो इट्स माय सॉरी थिंग. सॉरी. चॉकलेट. हा आपण काय खाल्ले दुपारी? काय खाल्लंय आपण दुपारी? साबुदाणा. अरे तुला आज उपवास आहे नाही का? बरं ठीक आहे उद्या खा. ठीक आहे. अरे हसी तो फसी. चल काय करते अगं माझे केस. चल मी आले फ्रेश होऊन. बाय द वे गौरे आज उपवास का केलास? अगं सोमवार, नवरा चांगला मिळावा म्हणून. व्हॉट? गौरे टेल मी वन थिंग. डू यू बिलीव्ह इन की जे काही देवाने ठरवलेलं असतं तेच होतं, मग आपली काही इच्छा असो? हो मग जे देवाच्या मनात आहे तेच होणार. मग मला सांग, जर त्याच्या मनात जे असेल तेच होणार आहे तर तू किती उपवास केले तरी तुला चांगला नवरा कसं काय मिळेल? अगं पण उपवास करणं चांगलंच आहे ना, सायंटिफिकली पण ते प्रूव्ह झालेलं आहे. अगं पण तुझं उपवास करण्याचं रिझन सायंटिफिक नाही आहे ना. करू दे ना माझी, मला काय करायचंय ते. तुला म्हणते का मी कर? बर ठीक आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की काहीही करायच्या आधी त्याचा थोडासा अभ्यास करावा की हे करणं योग्य आहे का किंवा सिम्बॉल ऑफ लव्ह. सिम्बॉल ऑफ लव्ह. बापरे, हिला काय मी एवढा लागले की काय?